खिडकी वाटे पाहत होते, येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते. खिडकी लागली कानाला, खिडकीला 3 तारा, तुटले माझे घुंगूर बारा. तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला. पाणी आणते गंगेचं, वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, एका वाड्यावर पलंग, पलंगावरती गादी, गादीवर कप बशी. कपबशीतून चहा देते पाहुण्याला, पाहुण्याने पाहिलं समोरच्या भिंतीला. भिंतीच्या घड्याळात वाजला होता 1 आणि किसनरावांचे नाव घेते, पेडणेकरांची सून आणि हिरलेकरांची लेक. थँक्यू. तुकाराम माझे बाप, दारात होती जाई, सुनंदा माझी आई. पाण्याला गेली गवळं, इंदू माझी मावळं. पाण्यात होती नाव, मोहन माझा भाव. समुद्राच्या पाण्यात झळकतात मोती, बापू माझे पती, मी त्यांची शोभा ठेवती. कारण मला तो उखाणा घेण्याची जास्त इच्छा होत झालेली आहे. जास्त गरज जिच्या क्षमतेची गरज आहे तिच्यापाशी प्रेमाने वागण्याची. तिला मानावे लक्ष्मीचे रूप, करुणेचे आहे ते माहेर घर. मन आहे जिचे मोठे, तिला स्थान द्यावे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवी विकास संस्था यांनी आयोजित केलेल्या उखाणे स्पर्धेच्या दिवशी हवं तर अजून एक घेते, कारण आता मला हा गरजेचा उखाणा वाटतं ना सर. एकच एक म्हणजे निवडणूक आली आहे ना, म्हणून हा उखाणा महत्वाचा समजते. सर्वच नेत्यांना लागलंय खुर्चीची आवड, सर्वच नेत्यांना लागलंय खुर्चीची आवड. त्याच्याकरता सुरू आहे आगळं वेगळं राजकारण, त्याच्याकरता सुरू आहे आगळं वेगळं राजकारण. नेते हो जनतेचं नका करून मरण, आणि गजानन जावं आहे म्हणून लागते मला संसार करायला स्फुरण, लागते मला संसार करायला स्फुरण. श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवरं लेण्यान्द्री गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेरांगणसंस्थितं गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. धन्यवाद. अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरणाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रपती महाराज की, राजा शिवछत्रपती महाराज की, राजा शिवछत्रपती महाराज की. नमो पार्वती पदे हर 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 हर. धन्यवाद. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटलाय घाम. याला कोण लाभिये सन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बरं का. नजरे तिच्या अंगार, दरबार झालं गपगार. कुणी घेईन पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. या मुलीला या ठिकाणी तिथे मी मॅनेजर आहे. मी नैसर्गिक या संदर्भात
सर्व्हिसाचा अनुभव आहे तो तुम्हाला सांगतो आणि तो तुम्ही सगळ्या लहान मुलांनी वयस्कर लोकांनी पुरुषांनी आणि बायकांनी आचरणात आणावा असं माझं वैयक्तिक मत आहे. हे मी माझ्यापासून सुरुवात केली. मी गमतीत असं म्हणतो, मला तंबाखू खायचं व्यसन आहे. मी इकडे तिकडे बऱ्याच वेळा थुंकतो. मी जेव्हा सिडनीला ऑस्ट्रेलियामध्ये मुलाकडे गेलो होतो, आतापर्यंत 7-8 वेळा गेलो, पण 1 वर्ष मला अनुभव असा आला की जवळजवळ 45 ते 47 डिग्री सेंटीग्रेड तापमान होतं आणि इकडनं पेट्रोल पंप एवढं मोठं ते गार्डन होतं. त्या गार्डनमध्ये आम्हाला जरा निघाला मॉर्निंग वॉकच्या ऐवजी आम्ही जरा 9:30-10च्या सुमारास निघालो. तिथे अख्ख्या गार्डनमध्ये मी, माझी बायको आणि माझ्या पुढे जवळ 200 मीटर अंतरावर एक वयस्कर बाई चाललेली होती आणि दर 2-3 मिनिटानंतर ती अशी वाकायची आणि काहीतरी उचलायची आणि पिशवीत टाकायची. मला जरा क्युरिओसिटी वाटली, म्हणलं एवढी वयस्कर बाई, आपण त्या मानाने तरुण आहोत म्हणजे 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, काय करते म्हणून मी मिसेसला म्हटलं मी जरा पुढे जातो आणि चौकशी करतो आणि बघतो काय म्हणताय. आता तिच्याशी जे इंग्लिशमध्ये संभाषण झालं ते मी तुम्हाला मराठीत सांगतोय. मी तिला म्हटलं काय नमस्कार, मी इंडियन बॉम्बेहून आलोय, आपण काय करताय म्हटलं. बघा तुम्ही वर बघतोय, तुम्ही जर 5-10 मिनिटं गेली की खाली वागताय आणि पिशवीत काहीतरी उचलून टाकताय. तर ती म्हणाली की इथे जी कुत्री येतात गार्डनमध्ये त्यांनी जी घाण केलेली असते ती घाण मी उचलते चिमट्यामध्ये आणि माझ्या पिशवीत टाकते आणि दर रविवारी मी आता हा प्रोग्राम असतो. मला ते एकदम जरा वेगळं वाटलं आणि वयस्कर बाई होती, साधारण 70 ते 72 वय असेल त्या बाईचं. मी सहजतेनं विचारलं आपण कोण, आपली काय ओळख. तर तिने जे मला शब्द सांगितले मला चक्कर फक्त याची वेळ लागली. तिने सांगितलं मी इथली कॉर्पोरेटर आहे, म्हणजे आपल्याला इथे आपण काय म्हणतो नगरसेवक. इथे का आपल्या पुढे लोक जातात, हे पर्यावरणाचं आहे म्हणून तुम्हाला हे माहिती म्हणून सांगितली. आपण आपल्यापासून सुरुवात करूया. बघा आपण कचरा टाकतो कुंडीमध्ये, जर का कुंडीच्या तिथे जाऊन आतमध्ये टाकलं तर कुत्र्याला काढता येणार नाही ते. पण जनरली आपली प्रवृत्ती काय असते, आपल्या घरातला कचरा दुसरीकडे टाकायचा, मग तो कुंडीत पडो की कुंडीच्या बाहेर पडो. आणि मग तो कुंडीच्या बाहेर पडला की कुत्री उंदरं सगळं तो आजूबाजूला हे करतात आणि पर्यावरणाचा नाश होतो. नुसतं झाडं लावून फायदा नाही, आपण वैयक्तिक आपल्याकडनं याची सुरुवात करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरं वैयक्तिक मी माझ्यातर्फे ज्या ज्या वेळेला तुम्हाला संस्थेला कधी आर्थिक मदत करली, माझी जी अवकात आहे, माझी जी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी मदत करायला कधी या. मी माझ्याकडनं जेवढं मदत जमेल तेवढं मी करीन. पण मला कॅन्सर ऑपरेशन झाली असल्या कारणाने मी फिजिकली तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, दुःख आहे. परंतु जे मला आर्थिक काही मदत करता आली तर मी नक्की करीन. यू आर वेलकम आणि असंच काम करा. धन्यवाद सर्वांना ऐकून घेतल्याबद्दल. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं काम आमचं वेस्ट मॅनेजमेंट आहे. कचरा सगळ्यांना आपल्या घरात नको असतो पण रस्त्यावर टाकायला सगळेजण तयार असतात आणि त्या कचऱ्यावरच आम्ही गेली 7 वर्ष काम करतोय. सगळ्यांना एवढीच विनंती आहे की तुमच्या घरातल्या सगळ्या कचऱ्याचं योग्य प्रकारे नियोजन करा. ओल्या कचऱ्याचं घरी बनवता येतं आणि जो कोरडा कचरा आहे तो तुम्ही गॅस फाउंडेशनला रिसायकलिंगसाठी द्या. जास्त माहिती तुम्हाला आमच्या गॅस फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर किंवा इंस्टाग्रामवर मिळू शकेल. धन्यवाद. आहे बिकट परिस्थिती आहे आणि मी तुम्हा सर्वांना आवाहन करेन की तुम्ही पण या आणि तिथे बघा सध्या काय चालू आहे ते, कारण तुम्हालाही आवडेल ते, कारण एक वेगळा विषय आहे आणि एक वेगळी वाट आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल तिथे यायला. बघा, बघलं तर या नक्की. सावली म्हणजे आपण ना आराम कर्मामध्ये लागूच ना ती सावली. आज मी शोधून ती सावली
आया जोयू तया जोयू पण कयाच मिळत नाही. आया जोयू तया जोयू पण कयाच मिळत नाही. आगळे तो होळीवर जळतो ती सावली. आगळे तो होळीवर जळतो ती सावली. आता जर आपली सावली होळीમાં બળી ગઈ. आता કયા શોધવાનું સાવલી. आता કયા શોધવાનું સાવલી. म्हणून मी बोलू आया सण किना करवाना. आया सण किना करवाना. ना झाड जोवा म्हणत नाही सावली जोवा म्हणत. आता आपली सावली आपणच जोवानी. आपली सावली आपणच जोवानी. हे तिच्या तोंडून मी बोललेलं आहे. कोणाक गो बघतय काय वय माग मगो असं घुटमाळते कित्याक. आणि मागा गेले साखर तर वाटी लपयते कित्याक. मागा गेले साखर तर वाटी लपयते कित्याक. आज तुझी पोरा खूप डॅम्बिसपणा करता. रोज रोज तुमच्या घरातली साखर कशी गो सरता. नको नको म्हणान वाईट चाटून खावची सवय तुमची. कितक्या बोलला तरी तुमची सवय नाही जाऊची. अख्खीचा तुझ्या आवशी देव माणूस म्हणता. सुखात नाही जमला तरी दुःखात ती नक्की धावता. शीक कोण पडला तर पेजेक उकडे तांदूळ दिता. गावसून येताना सगळ्यांका आंबे घरे आणता. तोंडात जर वाईस फटकळ असली तरी रसाळा हा तीक फणसा बरी. तोंडात जरा फटकळ असली तरी रसाळ हा काळी तिचा गोड फणसा बरी. दी आणि तुका साखर भरून वाटी दितय. थांब वयस आधी जरा चायचो घट घेतय. अगो अगो चिमण्या काय गो करतय. अगो अगो चिमण्या काय गो करतय. नॉर्मली असं होतं की खूप ठिकाणी फूड इज अ बेसिक नीड. आपल्याला शाळेत असं शिकवलं जातं की फूड क्लोथिंग इज अ बेसिक नीड. पण 2024 मध्ये देखील खूप ठिकाणी फूड वेस्ट होतं. अन्न आपलं जे फाउंडेशन आहे वर्तक वेलफेअर फाउंडेशन हे गरीब लोकांसाठी काम करतं. आणि आपला उद्देश आहे की कोणी उपाशी झोपू नये. कोणी उपाशी झोपू नये त्यासाठी आपलं फाउंडेशन संपूर्ण तालुका संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर जिथे जिथे आपल्याला गरीब लोक दिसतात तिकडे त्यांना आपण फूड पॅकेट्स देतो. त्यांना आपण उपाशी झोपू नये याचं लक्ष देतो. त्याचप्रमाणे आपलं जे फाउंडेशन आहे वुमन एम्पॉवरमेंटकडे पण लक्ष देतं. महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांना काही त्रास होत असेल तरी सुद्धा ते आपल्याकडे येतात आणि ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. अनेक अशी गरीब फॅमिली आहेत ज्यांना आपण अडॉप्ट केलेलं आहे. खूप वेळा असं होतं की आपल्याला कळतं की इकडे ही जी फॅमिली आहे खूप गरीब आहे त्यांना नीट खायला मिळत नाही. अशा फॅमिलीजना आपण अडॉप्ट करतो. फ्री कॅम्प्स आपण ठेवतो मेडिकल कॅम्प्स. आणि वेगवेगळे काही प्रॉब्लेम्स असतील ते कसे त्यांना फ्रीमध्ये देता येईल हे आपण बघतो. लहान मुलांना बुक्स आपण डोनेट करतो. असा हा प्रवास चालू असतो. त्यामुळे महिलेला कसा न्याय द्यायचा हे देखील आपण काम करत असतो. सो माझी एक रिक्वेस्ट आहे की 2024 मध्ये देखील असा कोणताच कायदा नाही आहे की अन्न वेस्ट केल्यावर काहीतरी फाईन लागलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या तर फाईन आहे. रस्त्यात थुंकलं तर फाईन आहे. पण अन्न वेस्ट केल्यावर असा कोणताच कायदा नाहीये. तो कायदा या देशात लागू होण्यासाठी देखील मी प्रयत्न करत आहे जेणेकरून लोकांमध्ये शिस्त लागेल. तुम्ही लग्न कार्याला जा किंवा कुठेही जा कृपया करून तुम्ही ताटात तेवढंच घ्या जेवढं तुमच्या पोटात जागा आहे. असं करू नका की मला हे खायचे ते खायचे ते खायचे. जर का तुम्हाला सगळं टेस्ट करायचं असेल तर एक एक चमचा घ्या. टेस्ट करा. जर परत हवं असेल तर परत घ्या. हेच मी तुम्हाला सांगू शकते. आणि आपल्याकडे टाइम खूप थोडा आहे. थँक्यू सर तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. थँक्यू. टीमसाठी सिलेक्ट झालेली साफ कपसाठी तर आम्ही फायनल्स आलो म्हणजे फायनल्स आलो खेळून आलो. आम्ही नेपाळमध्ये होतो. गोवामध्ये 2 months आमची ट्रायल्स होते. तर त्याच्यानंतर नेपाळमध्ये 15 जोरदार टाळ्या सुद्धा आपल्या गौरवसाठी.